या अभंगातला आपण जर भाव पाहिला तर असा काही भाव आहे, कारण प्रत्येक जण हे प्रवासी आहे बघा. काय? प्रत्येक जण प्रवासी आहे, पण केव्हापासून प्रवास चालू आहे हे माहिती नाही, पण प्रवास मात्र चालू आहे. बरं, आजकालचा हा प्रवास चालू नाही, तर अनादी कालापासून जीवाचा प्रवास चालू आहे. बरं, कुठं जायचं त्याचा मेळ नाही, बरं कुठून आला त्याचा पण मेळ नाही. त्या काकडा भजनामध्ये चांगलं सांगितलेलं आहे का, कुठून आलेले आहेत आणि कुठं जायचं काहीही पत्ता नाही. समजा आता आपल्याला सांगता येईल की आम्ही या ठिकाणाहून आलो आणि या ठिकाणावर जायचं. जसं मृदंगाचार्याला विचारलं, आपण कुठून आले बुवा? हां, काय म्हण? हां, केज. बरोबर आहे, केज होऊन आले. बरं, आता जाणार कुठं? हां, जाणार कुठं? केजला जाणार. म्हणजे जिथून आलेले आहेत तिथंच जाणार आहे. पुन्हा मागच्या भजनी मंडळाला जर विचारलं आपण कुठून आला आणि कुठून जायचं, तर या मंडपामध्ये बसलेले प्रत्येक जण जिथून आले जिथं जाणार ते सगळं काही सांगणार. पण ह्या जन्म मिळण्याच्या पूर्वी आपण कुठं होतो आणि आता जन्म संपल्याच्या नंतर आपण कुठं जाणार हे सांगता येईल का? हां, जन्माच्या पूर्वीचा ठिकाणा कुठं आहे? आता जन्म तर झालाच ना, का नाही झाला? अहो, आपले जन्म झाले का नाही? काय, मला तर काहीच मेळ कळणार नाही. आपले जन्म झाले ना. हा, मग जन्म होण्याच्या पूर्वी आपण कुठं होतो? हा, कोण म्हणलं नरकामध्ये? आपण होतो कुठं होतो पण सांगता येत नाही, एवढी गोष्ट खरी आहे. बरं, आता हे शरीर संपल्याच्या नंतर आपण कुठं जाणार ते पण आपल्याला सांगता येणार नाही. जसं समुद्रातून आलेलं पाणी समुद्रातच जात असतं. पाणी कुठून आलं? पाणी कुठून आलं? समुद्रातून आलेलं आहे, त्याचं बाष्पीभवन झालं. आपण खेळे आपण क्षरला सागर गंगा उगी मिळे, आपणची खेळी आपणामध्ये. क्षराला सागर म्हणजे समुद्र, समुद्राचं बाष्पीभवन झालं आणि ते ढगाचा त्याचे ढग बनले. वायूचा संबंध आला, अग्नीचा संबंध आला आणि ते मात्र पावसाच्या रूपानं जमिनीवर पडलेलं आहे. आणि जमिनीवर पडलेलं ते पाणी गंगेमध्ये मिळालं आणि तेच पुन्हा कुठं गेलं? हां, म्हणून एक नियम असा आहे बघा, जिथून आलो तिथं जात असतो. काय? जिथून आलेले आहेत
तिथं जात असतो. आता आपण कुठून आलेले आहेत माहिती का? आपण देवापासून आलेले आहेत. कुठून आलेले? देवापासून आलेले आहेत. आणि जायचं कुठं? देवाजवळच जायचं. जायचं देवाजवळ, पण देवाजवळ जायचं हे आपल्याला माहिती नाही. जायचं देवाजवळ, पण देवाजवळ जायचं हे आपल्याला माहिती नाही. आणि देवाकडे जाण्याचा मार्ग देखील आपल्याला माहिती नाही. म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत. कुठं जायचं हे माहिती नाही आणि जाण्याचा मात्र आपल्याला मार्ग माहिती नाही. आणि हे माहिती संताला सोडून कोणालाच नाही. संत जर सोडले ना, तर संत सोडून कोणालाही माहिती नाही आपल्याला कुठं जायचं आणि कसं जायचं. म्हणून माणसानं स्वबुद्धीनं चालण्याचा कधी प्रयत्न करू नये. साधू संतांना सांगितलेला आहे, नका जाऊ आडराने आईशी गरजती पुराणे. आडरानानं जाऊ नका असं पुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे. विठाला विठाला साधारण व्यवहारातला नियम आहे. समजा आता पेनबोरीला जर यायचं झालं आणि येण्याचा जर मार्ग माहिती नसल आणि जर कोणाला विचारला नाही तर पेनबोरीला येणं होईल का? कोण म्हणलं हो? पेनबोरीला येणं होईल का? पेनबोरीला येणं शक्यच नाही. का? कारण येण्याचा मार्ग माहिती नाही. म्हणून ज्यांना मार्ग माहिती असतो त्यांनाच मात्र ते सांगू शकतात. ज्यांना मार्ग माहिती नाही ते सांगू शकत नाही. तसं या ठिकाणी पेनबोरी म्हणजे देव आहे आणि देवाकडे जाण्याचा मार्ग फक्त संताला माहिती आहे. म्हणून माणसानं संत जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण चाललं पाहिजे. याकरता हे निळोबारायला सगळं माहिती होतं. म्हणून कोणाच्या मार्गाने जायला पाहिजे, कारण अनेक जण अनेकाच्या मार्गाने चाललेले आहे आणि ते भटकायला लागलेले आहेत. म्हणून ज्यांनी आपल्याला योग्य मार्ग दाखवलेला आहे आणि मार्गदर्शक पहिला आहे वेद, त्यानंतर आहे ऋषी मुनी साधू संत. महाराजांनी म्हटलेला वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालेलो, न कळेचे विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. वेद मार्गे मुनी गेले. आता वेदामध्ये 3 मार्ग दाखवलेले आहेत. कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. वेदामध्ये जे 3 मार्ग दाखवलेले आहेत तेच उपनिषदामध्येही 3 मार्ग दाखवलेले आहेत. तेच ब्रह्मसूत्रामध्येही 3 मार्ग दाखवलेले आहेत आणि तेच श्रीमद भगवद्गीतेमध्येही 3 मार्ग दाखवलेले आहेत. गीतेचे अध्याय एकूण किती आहेत? 18 आहे. 1 ते 6 या अध्यायामध्ये भगवंतानं कर्म मार्ग दाखवलेला आहे. पुन्हा 7 ते 12 भगवंतानं भक्ती मार्ग दाखवलेला आहे आणि 13 ते 18 ज्ञान मार्ग दाखवलेला आहे.
आणि तेच संत देखील आपल्याला मार्ग दाखवतात. अभंगाच्या पहिल्या कडूया मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दाबून गेले आधी, मार्ग दाबून मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते. संतानं मार्ग दाखवला. पण कोणी म्हणाल का हो नेमकं संत म्हणजे काय? तर असा विषय आहे. अस्ति ब्रह्मेति चेद्वेद सतमेन ततो विदुहो. म्हणजे ज्यांना सत्स्वरूपाची प्राप्ती झालेली आहे त्यांना संत असं म्हटलं. महाराज हे आम्हाला संत म्हणजे काय हे कळालं, पण संतांची लक्षणं काय आहे? आता संतांची लक्षणं गीता आदी ग्रंथामध्ये ठिकठिकाणी सांगितलेले आहेत. पण या ठिकाणचं थोडक्यामध्ये जर आपल्याला संताचं लक्षण सांगायचं झालं, ज्यांच्याजवळ परिपूर्ण दया आहे त्यांना म्हणायचं संत. दया काय म्हटली महाराज? संत तोचे जाना जगी दया क्षमा ज्यांचे अंगी. ज्यांच्याजवळ दया आहे ती कशा पद्धतीनं दया? दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. जसा आपण आपल्या कुटुंबावर दया करतो त्याप्रमाणे आपल्या हाताखाली जे काही सेवा करणारी दास दासी असतील त्यांच्यावरही दया करणं हे संताचं लक्षण आहे. किंवा क्षमा. क्षमा हे लक्षण तर संतांच्या ठिकाणी आपल्याला समोर दिसतं बघा.
तुकाराम महाराजांचाच प्रसंग आहे. तुकाराम महाराजांचा अनेकानं छळ केला, पण महाराजानं प्रतिकार केला नाही, तर उलट मात्र आपली सहानुभूती दाखवलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी क्षमा केलेली आहे. बघा, रामेश्वर शास्त्री असतील, अनगडेशाह फकीर असतील, किंवा पुन्हा मंबाजी बाबा असतील, यांच्यावर मात्र यांची क्षमाच केलेली. बघा, सांगण्याचा मुद्दा एवढा चालला, दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी. म्हणजे ज्यांच्याजवळ क्षमा हा गुण आहे किंवा दया हा गुण आहे, त्यांना संत असं म्हटलेलं आहे. एक पुन्हा महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला, संतांची लक्षणं संतांची परीक्षा पाहण्याकरता नसतात. काय? संतांची लक्षणं संतांची परीक्षा पाहण्याकरता नसतात, तर संतांची लक्षणं ही साधकाची साधनं असतात. आता हे वाक्य कळायला का नाही कोणला माहिती? संतांची लक्षणं साधकाची साधनं असतात. म्हणून परीक्षा पाहण्याकरता संतांची लक्षणं नसतात, ते लक्षणं आपल्या अंगी बांधण्याकरता असतात. म्हणून असे जे काही संत आहेत, दयावान संत आहेत, त्यांनी आम्हाला मार्ग दाखवलेला आहे. तसे मार्ग अनेक आहेत, पण अनेक मार्गानं तर आपण जाऊ शकत नाही. कारण जो आपल्याला मार्ग पाहिजे तो मार्गानेच आपण जाऊ शकतो. जसं आपण मेडिकलमध्ये गेलो, आता तिथं सगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात मेडिकलवर. मग आता आपण सगळ्याच गोळ्या घेऊन येतो का? बरं, सगळ्या गोळ्या उपयोगीच्या नाहीत का? अहो, सगळ्या गोळ्या उपयोगीच्या नाहीत का? हा, सगळ्या गोळ्या उपयोगीच्या आहेत. मग आपण ते सगळं मेडिकल मधल्या सगळ्याच गोळ्या घेऊन येतो का? आपल्याला जेवढी लागते तेवढीच घेतो. एखाद्याचं डोकं दुखत असेल ते मला आपल्याला झटपट द्या. काय झटपट? अलीकड नाही राहिली वाटतं झटपट. 30-40 वर्षाच्या पूर्वी होती बघा, डोकं राहण्याची गोळी, त्याचं नाव काय होतं? झटपट. मग आता त्या मेडिकल मध्ये फक्त झटपटच का सगळ्याच गोळ्या आहेत? हो, सगळ्या गोळ्या आहे. मग आता आपण सगळ्या गोळ्या घेतो का झटपटच घेतो? हा, तसा आपल्याला महत्वाचा मुद्दा देवाकडे जायचा ना. महाराजांचं वेगळ्या पद्धतीनं वाक्य, जाऊ देवाच्या गावा देव देईल विसावा. आपल्याला देवाकडे जायचं ही मात्र गोष्ट विसरू नका. विठाला विठाला पारमार्थिक ज्या आपण साधना करतो त्या कशा करता आहे? फक्त देवाकडे जाण्याकरता. हे मात्र कोणी विसरायचं नाही. मग देवाकडे जर आपल्याला जायचं झालं तर त्याच्याकरता साधू संतांनं बाकीचे मार्ग मात्र कमी केले आणि एकच मार्ग आपल्याला ठेवलेला आहे. महाराजांचं प्रमाण आहे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भार चाले ऐसा. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडून या वाटा सूक्ष्म आणि दुस्तर. सूक्ष्म म्हणजे कर्म मार्ग. कर्म एवढं अतिसूक्ष्म आहे, तुम्ही कितीही कटाक्षानं करा त्याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता आहे. कितीही बारकाईनं कर्म करा पण त्यामध्ये मात्र चूक होण्याची शक्यता असते. का? कर्म अतिसूक्ष्म आहे. म्हणून कर्म मार्ग देखील साधू संतांनी आपल्याला ठेवलेला नाही. आणि दुस्तर
दुस्तर मार्ग म्हणजे योग मार्ग. कारण योग मार्ग फार कठीण आहे. योगाची वाटा जे निघाले का सुभटा, तया दुखाचाची भागा वाटाला. किंवा पाही पा लोहाचे चणे, जय बोचरिया पडती खाणे, तै पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणो. मग आता लोखंडाचे चणे तुम्ही तसे खा का कुटून खा, ते मात्र काय त्रासदायक आहे. त्याप्रमाणे हा कर्म मार्ग, हे योग मार्ग आहे. म्हणून साधू संतानं कर्म मार्गही आपल्याकरता ठेवला नाही आणि योग मार्गही ठेवला नाही, तर एकच मार्ग सगळ्याकरता, त्याला भक्ती मार्ग म्हटलेला आहे. विठाला विठाला कर्म भक्ती मार्ग आपल्याला ठेवलेला आहे. पण काही लोक म्हणते महाराज आम्हाला आणि भक्ती म्हणजेच काय माहिती, भक्ती म्हणजे काय आम्हाला काही माहित नाही महाराज. आता माहीत असून माहिती नाही का, नाही कळत. माहिती असून माहिती नाही. भक्तीचं लक्षण तुकाराम महाराजांना सांगितलेलं आहे. वैराग्याचं लक्षण सांगितलं, ज्ञानाचं लक्षण सांगितलं. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मदानो, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मदानो. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. बिना खर्चाची भक्ती करता येते. बिना खर्चाची म्हणजे कळालं ना, एक पैसा पण लागत नाही भक्तीला, एक पैसाही लागत नाही. ते पैसा लागतो आपल्यालाच लागत. होय, आपल्याला पैसा लागतो, भक्तीला पैसाच लागत. म्हणजे कस काय भक्ती, बिना खर्चाची भक्ती कशी काय आहे. तुकाराम महाराजांना सांगितलं भक्ती ते नमन. नमन म्हणजे सर्वांना देव समजून नमस्कार करायचा, यालाच भक्ती म्हटलेलं आहे. आता हे आपण कीर्तन ऐका, कीर्तनात बरं वाटणार, पण कीर्तन संपलं की पुन्हा जशाला तसंच आपण राहणार. ते रबल असतं ना कीर्तनामध्ये, लय ताणत बघा. कीर्तनात रबल चांगलं ताणत आहे. विठाला विठाला तर हो महाराजांना सांगितलं खरंच भक्ती काय अवघडी गो, आणि करायलाच पाहिजे बघा. फक्त या तास दीड तासातच सगळं माणसाच्या मनात येतं, आणि कीर्तन संपलं माणसं जागेवरच झटकीत येत बघा. कीर्तन बरोबर घेऊन जातच नाही. बरं उठल्या उठल्या झटका झटकी करतात का नाही, कोणी असो. हा, हे झटका झटकी करणं म्हणजे तास दोन तास जे आपण ऐकलेलं आहे ते जागेवरच सोडून जातो. म्हणजे अभंग कोणता होता ते माहिती नाही, अभंगामध्ये काय सांगितलं ते पण लक्षात नाही, म्हणजे सगळं या ठिकाणी सोडून दिलं. आपलं भक्तीचं लक्षण चाललेलं आहे. भगवत दृष्टीनं सर्वाला नमस्कार करणं, त्याला भक्ती असं म्हटलेलं. आता याला पैसा लागतो का, होय. भगवत दृष्टीनं सर्वाला हात जोडणं, याच्याकरता पैसा लागतो का, नाही ना, बिना पैशाची. बरं अशी जर भक्ती केली तर देवाचं दर्शन होतं. लक्षात आलं का.
म्हणून ही भक्ती साधू संतांनी आपल्याला जा सांगितलेल्या अर्थात मार्ग दाखवलेला आहे. कोणता मार्ग? भक्ती मार्ग. किंवा दुसऱ्या प्रकारची जर भक्ती आपल्याला सांगायची झाली तर 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. श्रवण, कीर्तन असे हे 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. आता श्रवण करणं ही देखील भक्ती आहे. विठाला विठाला किंवा नामकीर्तन करणं ही देखील भक्ती सांगितलेली आहे. मग आता सर्व भगवत दृष्टीनं सर्वाला हात जोडा किंवा रामकृष्णारी म्हणा, या दोन्हीपैकी कोणती एक भक्तीचा स्वीकार करा, नक्की आपल्याला देवाचं दर्शन होईल. बघा, तुम्हाला कल्पनाच आहे, नामभक्ती प्रल्हादानं केलं, देवानं दर्शन दिलं. नामभक्ती ध्रुवानं केली, देवानं दर्शन दिलं. बघा, मग या भक्तीचा आपण जर स्वीकार केला तर एक दिवस आपल्याला देखील देवाचं दर्शन होईल. आणि देवाचं दर्शन होण्याकरता आपल्याला भक्ती मार्ग दाखवलेला आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते. आणि या मार्गानं जो कोणी जाईल त्याला कुठंच अडचण नाही. दुसऱ्याकडे सांगितलं, पेनीची पंते चालो जाता, पेनीची पंते चालो जाता, पेनीची पंते चालो तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. म्हणजे त्या पंथानं मार्गानं रस्त्यानं जात असताना कुठेही मात्र अडचण येत नाही. कारण रस्त्यानं जात असताना अडचण आणणारी असतात. रस्त्यानं जात असताना अडचणीत आणणारे असतात. आता अडचणीत आणणारे कोण असतात तुम्ही आणि बघा. आता एखादा जर आळंदीला संस्थेमध्ये राहिला तर त्याला मात्र इकडं त्याला विचारणार नाहीत बघा. पण आळंदीला जर गेलं तर फोन करणार, तुला करमतच का. आता करमत का म्हणले ते लगेच रडायला सुरुवात करते.
आता हे अडथळाचे ना. आता एखाद्या वेळेला मुलाकडून काही चुका नसतात बघा, पण मायबाप म्हणा किंवा त्यांच्या आप्त इष्ट फोनवर फोन करणार, मग हे एक प्रकारचे परमार्थाला अडचणच आहे. किंवा दुसरी गोष्ट आपल्याला सांगायचं झालं, आता समजा आपण या रस्त्यानं निघालो, साधं व्यवहारातली गोष्ट, तर कुत्रे रस्त्यात पडलेलेच असतात. ते रस्ता सोडून कुठं राहतच नाही. मग तुम्ही जंगलामध्ये का जायनात, कुठं जरी चालले तर कुत्रे मात्र रस्त्यावर दिसतात आणि ते भुकणार माणसाला. तसं आपण जर भक्ती मार्गानं जर चाललो तर त्या ठिकाणी कुत्रे म्हणजे काम क्रोधाधिक, कुत्रे म्हणजे काम क्रोधाधिक. नक्की मात्र ते काम म्हणा, क्रोध म्हणा, लोभ म्हणा, मद म्हणा, मत्सर म्हणा, दंभ म्हणा, अहंकार म्हणा, हे वर डोकं काढतात बघा. आता जे इमानदारीनं परमार्थ करणारे असतील त्यांना त्याचा अनुभव आहे. इमानदारीनं परमार्थ इमानदारीनं जे करणारे असतील त्यांना त्याचा अनुभव असतो बघा. हे काम म्हणा, क्रोध म्हणा, लोभ म्हणा, मद म्हणा, मत्सर म्हणा, दंभ म्हणा, अहंकार म्हणा. आता समजा आम्हाला एखादंच कीर्तन येत असेल, एखादंच, आम्ही जमिनीहून चलतच नाही. म्हणजे तुम्हाला नाही कळणार, ते आम्हाला कळतं बघा. विठाला विठाला आणि गाव बदलत, अभंग बदलत नाही. अभंग बदलला, विषय बदलत नाही. ते तुम्हाला नाही, कोणाला का बसणाऱ्याला कळणार, आम्हाला कळत नाही. मग आता कीर्तन करणं म्हणजे एक प्रकारची भक्तीच आहे, पण त्याच्यामध्ये अहंकार येणार. आणि अभंग तर एकच असतो, सांगतो तुम्हाशी बाजारी विठाला, नाही तरी गेला जन्म वाया. आता कोणाचा जन्म वाया चालला हेच कळत नाही. विठाला विठा हे म्हणजे अहंकार निर्माण होणं, हे भक्ती करता मात्र काय अडचण आहे. पण जो भक्तिपंथानं जात असतो ना, तर हे काम क्रोध देखील राहत नाहीत बघा. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निमाली इंद्रिये देह विसरली का. जर वाणीमध्ये देवाचं नाम असेल, मनामध्ये देवाचं ध्यान असेल, तर हे काम क्रोध मात्र त्या ठिकाणी राहत नाहीत, घर सोडून निघून जातात. काम क्रोधे केले घर रीते, तुका म्हणे देह भरिला विठले, काम क्रोधे केले घर रीते. म्हणून महाराजानं म्हटलं, या भक्तिपंथानं जर चाललं तर कुठंही अडचण येत नाही. विठाला विठाला. मग साधू संतानं आपल्याला योग्य असा मार्ग दाखवला. पुन्हा साधू संतानं काय केलं ते तिसऱ्या कोड्यामध्ये सांगितलेलं आहे.
शेवटच म्हणायचे ना, मोडून या नानामध्ये देते सिद्धांत सौरसो. संत ज्या कामाला आलेले आहेत ते कामच करत असतात. सद्गुरू गुलेबाबाचं वाक्य आहे, संत काम घेऊन येतात आणि काम झालं की उभ्या पावलाने मात्र निघून जातात. बघा, हे आपण बिना कामाचे येणार आणि रिकामी कामं करत बसणार. बघा, आपण रिकामी कामं करत बसणार. पण सद्गुरू गुलेबाबाचं वाक्य आहे, संत काम घेऊन येतात. बघा, महाराजांचं प्रमाण आहे, आम्ही वैकुंठवासी आलेले आहेत. हे कोणतं काम आहे तर झाडू संतांचे मार्ग. उजळावयालो वाटा करा गोटा निवारा, करा गोटा निवारा, करा गोटा निवारा. उजळावयालो वाटा खरा खोटा निवाडा. कारण सांगितले की आम्ही ज्या मृत्यूलोकामध्ये आलोत हे कशा करता, ह्या वाटा ज्या काही मलिन झालेल्या होत्या, म्हणजे हे बघा, वाटानं चालत असताना वाट दूषित होत असते. दूषित होणं म्हणजे विकृती निर्माण होणं होऊ शकते. बघा, आणि ती विकृती काढण्याकरता आम्ही या ठिकाणी आले. झाडू संतांचे मार्ग. तात्पर्य अर्थ चाललेला आहे किंवा त्या कालामध्ये अनेक कोण कशाला कोण कशाला कोण कशाला काही समजत होतं. तर साधू संतांना हे जे काय आता काही देहाला देव समजत होते, काही जेवणाला भक्ती समजत होते, काही मरणाला मुक्ती समजत होती. हे अशी काही मत होते आपापले. देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याचे. देह तोची देव. आता देहाला देव समजणं म्हणजे देहाला खरं समजणं. आता साधू संतांना अनेक आपल्याला समजून दिलेला आहे, पण अनेकही समजत नाही. हे मात्र आश्चर्य आहे. देहादी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावने चोरा रक्षदशे भासदशे. किंवा महाराज माऊलीनं देखील म्हटलेलं आहे, भ्रमधरेशे या देहाचा. ब्रह्मधरिसिया देहाचा विठ्ठल म्हणे का रे वाचा. या देहाला खरं समजणं. महाराज म्हणतात देहाला तू खरं समजू नको, कारण देह खरा नाही, देहात खरा आहे. काय वाक्य? देह खरा आहे का देहामध्ये खरा आहे? देह खरा नाही.
देहामध्ये खरा आहे आणि माणसाच्या वरच्याला किंमत नाही, आतल्याला किंमत आहे बघा. हे पुन्हा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला चिंतन करायचं झालं तर वरच्याला किंमत आहे का आतल्याला किंमत आहे? हा, त्याच्याकरता आपल्याला इथल्या इथं जर उदाहरण द्यायचं झालं, समजा पकवाजाला किंमत आहे का त्या पकवाजामध्ये आत असणाऱ्या आवाजाला किंमत आहे? आता पकवाजाचा आवाजच निघाला नाही तर वाजवणारा आवाज काढीतच नाही. मग आता पकवाजाला किंमत आहे का पकवाजातल्या आवाजाला किंमत? हा, तसं देहाला किंमत आहे का देहातला जो आहे त्याला किंमत आहे? देह आणि देही किंवा शरीर आणि शरीर, गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये चांगलं चिंतन केलेलं आहे. म्हणून देह खरा नाही, देहामध्ये असणारा खरा आहे. मग या दृष्टीनं महाराजांनी म्हटलेलं आहे, देवाचे बरे देवाचे बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुम्हीच खरे आहात, देह खरा नाही. विठाला विठाला. म्हणून जे देहाला खरं समजू लागले, महाराज म्हणतात ते देह खरा नाही तर तुम्हीच खरे आहेत. आता आपण जेवणाला भक्ती म्हणतो, देह तोची देव, भोजन ते भक्ती. अरे बाबा, जेवण करणं भक्ती नाही, भक्ती करता जेवण आहे. काय भक्ती करता जेवण आहे, पण जेवण करणं म्हणजे भक्ती नाही. कारण भक्ती वेगळी आहे आणि जेवण हे वेगळं आहे. पण काही ना मात्र जेवणालाच भक्ती असं म्हटलेलं आहे. महाराज म्हणतात जेवण भक्ती नाही, तर भक्ती जेवणाहून भक्ती मात्र वेगळी आहे. किंवा मरण येते मुक्ती पाखंड्याची. काही लोकांना असं समजलं मरण हीच मुक्ती आहे, त्यांना माहीतच नाही. म्हणून काही माणसं आपलं मरण किती दिवस राहिले याचा शोध घेतात, कारण मेलं की मुक्ती. पण तुकाराम महाराजांचं प्रमाण त्याला पाठ नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण काय माहिती का? मरे मागुता, काय प्रमाण आहे? मरे मागुता जन्मधरी, विठाला विठाला. तुम्हाला माहिती नसन, मेल्यानंतर खरा मात्र काय खेळ चालू होतो बघा. मेल्यानंतर, मेल्याच्या अगोदर काही नाही बरं का. मेल्याच्या अगोदर का मरण्याच्या अगोदर खेळ आपला चालू होत नाही तेवढा, पण मेल्याच्या नंतर मात्र खरा खेळ चालू होत असतो. 11व्या दिवशी 11व्या दिवशी खरा आपला खेळ चालू होत असतो. कारण त्याला पहिल्यानं मनुष्य शरीर असतं, नंतर मात्र त्याला प्रेत शरीर मिळत असतं आणि प्रेत शरीरातून मात्र पितराचं शरीर त्याला प्राप्त होत असतं. पडो प्रत्येकानं ध्यानात ठेवा, मरण म्हणजे मुक्ती नाही, मरण म्हणजे सुरुवात आहे. सुरुवात म्हणजे महाराजांना सांगितलेलं आहे, खंती तेन करा होणे गाढव कुतरा. आज आपण आपल्याला 2 पाय आहेत, पण मेल्याच्या नंतर किती पाय येतील हे सांगता येत नाही. विठाला विठाला. एखाद्या वेळेला 2 पायाचे 4 पाय येऊ शकतात. किती पाय? 4. आता कुत्र्याला 8 पाय आहेत का 4 पाय आहेत? हा, मला वाटलं आपल्या भागामध्ये 8 असतील. हा, खंती ते न करा होणे गाढव
कुत्रा. गाढवाला किती पाय आहे? आणि कुत्र्याला 4. आता सध्या आपल्याला किती? 2. आणि मेल्याच्या नंतर 4 पाय येणार. हा नाही, हे हसण्याचं नाही बरं का, हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. कारण साधू संतांचे प्रमाण आहे. म्हणून मरणाला मुक्ती समजू नका. महाराज म्हणतात मरण म्हणजे मुक्ती नाही, तर मरण म्हणजे सुरुवात आहे. जे देहाला देव समजतात, जेवणाला भक्ती समजतात आणि मरणाला मुक्ती समजतात, या तिन्हीचे मतं खोडून काढले. आणि महाराजानं काय केलं मग? सिद्धांतीचे सारात्मा सदोदित माया ते कल्पित तद्विवर्त. जो आत्मा आहे तोच परमात्मा आहे आणि बाकीचं सर्व मात्र मायेचं आहे. बघा, तद्विवर्त म्हणजे आत्मा सोडून सर्व ही माया आहे. विठाला विठाला. थोडक्यामध्ये आपण खरे आहेत बरं का. थोडक्यामध्ये आपण खरे आहेत. आपल्याला सोडून बाकी सर्व खोटं आहे. हा सिद्धांत साधू संतांना आपल्याला दिलेला आहे. म्हणून मोडून या नानामध्ये देते सिद्धांत सौरसो. हे अनेक मताचं खंडन करून त्यांनी सिद्धांत म्हणजे आपण आत्मा परमात्मा आहे हा सिद्धांत दिला. ते कसे आहेत हे शेवटच्या कड्यामध्ये सांगितले. निळामने आईचे संत निळामने आईचे संत आईचे निळामने
म्हणे आईशे संत कृपावंत सुख सिंधू. निळोबाराय शेवटच्या कड्यामध्ये सांगतात, ज्यांनी अनेक मताचं खंडन करून सिद्धांत हातामध्ये दिलेला आहे ते कसे आहे तर कृपावंत आहेत आणि सुखाचे सिंधू आहेत. म्हणजे त्यांच्याजवळ पुष्कळ असं सुख आहे. सुख एक हिची ठाई बहुपायी संता, मनवोनी केला वास नाही नाश ही ठाई. जर आपल्याला सुख पाहिजे असेल तर दोन ठिकाणीच मिळतं, एक तर देव नाही तर संत. कारण सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खादो. किंवा सुख एक हिची ठाई बहुपायी संताच्या. संताजवळ पुष्कळ सुख आहे, सुखाचं सागर आहेत बघा. आणि पुन्हा कृपावंत आहेत, कारण त्यांना अनेकावर कृपा केलेली आहे. अनेकावर कृपा केली म्हणजे कोणाकोणावर कृपा केलेली आहे. आता त्याचं सगळ्याला ते उदाहरणं माहिती आहेत. ज्ञानोबारायनं रेड्यावर कृपा केली. रेड्या मुखभेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराजानं रेड्यावर कृपा केली. मग आता ज्ञानोबाराय आपल्यावर कृपा करणार नाहीत का? ज्ञानोबारायनं पुन्हा भिंतीवर कृपा केली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. पुन्हा दगडाचा दिखेला, दगडावर त्यांनी कृपा केली. नेवासाळ या ठिकाणी खांब आहे, खांब. त्या खांबाला टेकन देऊन गीतेचा अर्थ लिहिला, प्राकृत केले किंवा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. त्या खांबाचा आज 5,000 लोक बसतील एवढा सभा मंडप आहे. कोणी पाहिला असेल तर. म्हणजे बघा, साधू संतानं, तुकाराम महाराजानं शिळेवर कृपा केली. शिळा म्हणजे दगड. तुम्हाला माहिती का, आपलं देहूला शिळा मंदिर झालेलं आहे, पाहिलं कोणी? आणि त्या मंदिराचं उद्घाटन करण्याकरता पंतप्रधान आले होते देहूला. म्हणजे बघा ना, आता कोणाकोणावर कृपा केलेली आहे. रेड्यावर कृपा केली, भिंतीवर कृपा केली, शिळेवर कृपा केली. आता याच्यापेक्षा पुन्हा वेगळं सांगायची काय गरज आहे? मग संत आपल्यावर कृपा करणार नाहीत का? कोण म्हणलं नाही? संत आपल्यावर कृपा करणार नाहीत का? मग संत आपल्यावर कृपा करतील नक्की, पण केव्हा करतील? त्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानं चाललं तर मात्र त्यांची आपल्यावर कृपा होईल. मग त्यांनी नेमका आपल्याला कोणता मार्ग दाखवला? तर आरंभाला महाराजांना सांगितलं, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. ज्ञानेश्वरा साधू संतांना आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. तो मार्ग म्हणजे नामस्मरण. आणि या नामस्मरण जर घेत राहिलं तर नक्की मात्र आपल्याला त्याने देवाची भेट होईल बघा. तेने भेटे देव आपे आप. तुकाराम महाराजांचं प्रमाण पाठ नाही, पण त्यांनी असं सांगितलं, तुम्ही बसल्या बसल्या नुसतं राम राम म्हणा, बसल्या बसल्या राम राम म्हणा,
तुम्हाला त्यानं देव भेट देईल बघा. तेने भेटे देव आपे आप. असं आपल्याकडून भक्ती व्हावी. देवानं आपल्याला दर्शन देऊन आपलं जीवन कृतार्थ करावा अशी भगवतचरणी प्रार्थना करून झालेली सेवा ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत गजानन बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण केली. जय विठ्ठल. चालू असलेला आपला प्रगट दिन महोत्सवामधील आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण सद्गुरू श्री नामदेवजी महाराज चारठाणकर यांची झालेली आहे. तसेच उद्याची होणारी कीर्तन सेवा हरिभक्तपरायण तुषार महाराज लहाने आळंदीकर यांची होणार आहे. याची हे
मार्ग दाऊ सिद्धांत सोरसू तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही निळा म्हणे आईसे संत कृपावंत सुख सिंधू तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही पांडुरंगा करू प्रथम नमन द्वयाब्जिनी विकासो बंधू आता विनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरसेनकाराय नमः शिवाय त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संतते तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही प्रस्तुत
सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबराय यांचा चार कडव्याचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगामध्ये निळोबराय संतानं मार्ग दाखवला पहिल्या कडव्यात म्हटलेला आहे. आणि त्या मार्गानं गेला असता कुठंही अडचण येत नाही दुसऱ्या कडव्यात म्हटलेलं आहे. अनेक मतमतांतराचं खंडन केलं आणि सिद्धांत हातामध्ये दिला तिसऱ्या कडव्यामध्ये सांगितलेला आहे. आणि असे जे काही संत आहेत ते कृपावंत आहे, सुखाचे सिंधू आहे. शेवटच्या कडव्यात म्हटलं निळा म्हणे आईशे संत कृपावंत सुख सिंधू तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. असा अभंगाचा सरळ सोपा अर्थ आहे. अभंगावर काही बोलण्यापूर्वी क्षेत्र पेनबुरी बोरी या नगरीमध्ये हा भव्य दिव्य स्वरूपाचा नामसप्ताह चालू आहे. आणि त्या सप्ताहाचं निमित्त आपल्या भागातलं म्हणा, महाराष्ट्रातलं म्हणा किंवा भारतातलं वैभव असणारे गजानन बाबा त्यांचा हा प्रगट दिन आहे. प्रगट दिन म्हणजे योनीद्वारानं नाही तर विना योनीचं निर्माण होणं, त्यालाच काय म्हटलेलं आहे प्रगट दिन. जसं आपल्याला एक दोन उदाहरणं देता येते. प्रभू रामचंद्राला देखील योनीचा संबंध नाही. आयोनी संभव प्रगटाला हा राघव, म्हणजे त्यांना योनीचा संबंध नाही. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाची गोष्ट आहे. आयोनी संभव नव्हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. भगवान श्रीकृष्णांना हे योनीचा संबंध नाही. त्यातलेच असणारे पूज्य असणारे गजानन बाबा यांना देखील योनीचा संबंध नाही. विना योनीचं ते प्रगट झालेले आहे. आणि तो प्रगट दिन म्हणून आपण सर्वजण साजरे करतो. काहीचा जन्मदिन साजरा केला जातो. काय जन्मदिन साजरा केला जातो. जसं माऊलीचा जन्मदिन साजरा केला जातो. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जन्मदिन साजरा केला जातो. किंवा भगवान कृष्णाचा जन्मदिन साजरा केला जातो. त्याप्रमाणे गजानन बाबाचाही प्रगट दिन आपण साजरा करता, हे मात्र सार्थ अभिमान आहे. आपले स्वतःचे तर कोणी करत असत जन्मदिन. आपले हे जन्मदिन कोणी कोणाचे साजरे करत असतो. पण देवाचे संताचे प्रगट दिन साजरा करणं ही सामान्याची गोष्ट नाही. ज्यांच्या पदरामध्ये काही पूर्वपुण्य असतं त्यांच्याकडूनच अशा प्रकारचं कार्य होत असतं. आपल्या गावामध्ये समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळी, महाराज मंडळी या सर्वांच्या वतीनं हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये गावातले परिसरातली मंडळी आहे, त्याचप्रमाणे गायक वादक मंडळी पण आहेत. आणि पुन्हा पूज्य बाबा त्या खुर्चीवर बसलेले आहेत. ते मला वाटतं भागवतकार, रामायणकार, सर्व काही विद्वान असे महाराज आहेत. ते पण या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि आजची कीर्तन सेवा ही माझ्या वाट्याला आलेली आहे. आता या ठिकाणी येण्याचं एक दोन कारणं आहेत. एक तर पेन, बोरी आणि चारठाणा यांच्या देण्याघेण्याचा संबंध आहे. बऱ्याच जणांची इच्छा होती की महाराजांना यावा, महाराजांना यावा, महाराजांना यावा. एक त्या संबंधानं या ठिकाणी येण्याचा योग आला. दुसरी गोष्ट, या पेनबोरी या ठिकाणचे दोन